आज आपण उपवासाची शेंगदाण्याची आमटी तयार करूया. कारण नेहमी साधी ज्या करतो त्यात आलं लसूण घातलं, कोथिंबीर घातलं, हे आलं लसूण आणि कांदा घातला तरी चालतो. काही जण घालतात आणि तांबडं तिखट पण घालतात. पण हे बिन उपवासाचे झाले. आता उपवासाची जर करायची असेल आपल्याला शेंगदाण्याची आमटी, तर त्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर, मिरची आणि जिरेच जातं. आता ते कसं करायचं साध्या पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवते. आता कशी असते ती 2-2 वाट्या पिल्या तरी चालते बरं का. सुपासारखी अशी थोडीशी पातळ करायची, म्हणजे प्यायला छान वाटते ती. आणि तशी पिले ना मस्त छान गरम गरम घशाला पण वाटतं असं. पण आता उष्णतेचे दिवस आहेत बरं का, गरमीचे, त्यामुळे जास्त नका पिऊ. पण प्यायचीच असली तर कोमट प्यायची, म्हणजे आपलंही समाधान होतं आणि खाल्लंही जातं. घरातल्याने आनंद होतो की अरे ह्यांनी भरपूर पिली, म्हणजे याला आवडलेली दिसतीये. आता काय करायचं आहे, मी आता हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते छानपैकी गरम करून घेते. ते भाजले की मग त्याच्या आपण कूट करायचं आहे. कूट करताना काय काय घालायचं ते दाखवते मी. आता हे उपवासाचे असल्यामुळे आपण लसूण घालणार नाही आहे किंवा त्याच्यामध्ये कांदा घालणार नाही आहे. साधीच करायची पण छान लागते आणि प्यायलासुद्धा मस्त लागते बरं काही. आमची आजी अशी करायची ना, फक्त हिरव्या मिरच्यांची करायची. तांबडं तिखट वगैरे ह्याच्यात काहीही घालायचं नाही, म्हणजे मस्त लागते ती हिरव्या मिरचीची. आता हे बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत छान. गॅस मी घालवते. थोडेसे गार झाले शेंगदाणे ते आपण त्याच्यात मिक्सरमध्ये काढून घेऊ. आता आपण हे शेंगदाणे जे गार झालेले आहेत ते मिक्सरमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये तिखट जशी मिरची असेल त्या पद्धतीने मिरची घालून घ्या बरं का त्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये आणि थोडेसे फ्लेवरसाठी जिरे घालायचे आहेत. आता मी हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेते. आता हे बारीक करताना मध्येच थोडंसं मी पाणी घालणार आहे, म्हणजे याची पेस्ट करून घेणार आहे आणि मग ती दाखवते. आता आपण ही अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती आता मी दाखवते. आता एक ते कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्याच्यात जिरे घालून घेते. जिरे छान तडतडले की मग त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट घालून घ्यायची आहे. जिरे छान फुललेले आहेत. गॅस थोडा कमी करते आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेते. मिक्सरमधलं भांडं सुद्धा आता स्वच्छ करून घ्यायचं. हे मिक्सरचं भांडं आहे ना, त्यात पाणी घालायचं आणि ते सगळं पाणी म्हणजे सगळं ह्याच्यातला मसाला त्यात निघून येतो. गॅस वाढवायचा आहे आणि आपल्याला जेवढी वाढवायची आहे तेवढी आमटी वाढवून घ्यायची पाणी घालून. हे छान असा हिरवा रंग मस्त येतो मिरचीचा, मस्त रंग येतो त्याला. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आणि आता याला एक छान उकळी येऊन द्यायची. आपण उकळी आली की बघूया मस्तपैकी. अशी आपली छान शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. किती मस्त झाली बघा. हिरवीगार होते आणि त्याच्यात तांबडं तिखट वगैरे काहीही घालायचं नाही आहे. तांबड्या तिखटाने काय होतं, ती रंगही बदलतो आणि झणझणीत खूप होते. हिरव्या मिरचीने कसं होतं त्याचा आणि कोथिंबीर, त्याच्यामुळे त्याचा रंग असा हिरवट पोपटी असा येतो आणि याची चव छान लागते बरं का. अशी घरातलीच हेल्दी रेसिपी करा आणि करून खा मस्त. आता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आणि असं घरातलं भरपूर खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं.